श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. हिंदू धर्मानुसार श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो, कारण याच महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. तसेच भगवान शंकराची आराधना केली जाते. यंदा 25 जुलै 2025 पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यानुसार श्रावणात कोणत्या राशीवर भगवान शंकराची कृपा असणार आहे ते जाणून घेऊया. मित्रांनो, भक्तिभावाने ओथंबलेला आणि भगवान शंकराच्या कृपेने पावन झालेला काळ. हिंदू संस्कृतीत श्रावण या काळात महादेवाची उपासना, व्रत आणि रुद्राभिषेक यांना विशेष महत्त्व दिले जाते. श्रावण महिन्यात अनेकांच्या जीवनात सुखद बदल घडतात, त्यांची संकटे दूर होतात. यंदाचा श्रावण महिना काही विशिष्ट राशींना आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात विशेष लाभदायक ठरण्याची चिन्ह आहेत. कोणत्या आहेत त्या 5 भाग्यशाली राशी जाणून घेऊयात. यामध्ये भाग्यशाली रास आहे ती वृषभ रास. संपत्ती व यशाची साथ. वृषभ राशीसाठी श्रावण महिना आनंद आणि यशाचा संदेश घेऊन येणार आहे. गेल्या काही काळात रखडलेली कामं या महिन्यात पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशनच्या किंवा जबाबदारी वाढण्याच्या शक्यता आहेत. आर्थिक गुंतवणूक आपल्यासाठी लाभदायक ठरेल. तसेच व्यवसायातही आपल्या व्यवसाय वाढीची संधी मिळू शकते. या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना फार शुभकारक ठरणार आहे. या राशींच्या लोकांवर बाबा भोलेनाथांची विशेष कृपा असणार आहे. तसेच तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. दुसरी रास आहे ती मिथुन रास. आपल्यासाठी संधीचा वर्षा होईल. मिथुन राशीसाठी श्रावण महिन्यात नशिबाने साथ द्यायला सुरुवात केली आहे. नवीन प्रोजेक्ट्स, व्यवसायातील संधी आणि आर्थिक लाभ यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता निर्माण होईल. आपले कौटुंबिक संबंध अधिक घट्ट होतील आणि आपल्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मिथुन राशीसाठी श्रावण महिना आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा असणार आहे. या दरम्यान तुमच्यासाठी अनेक नवीन संधी निर्माण होतील. तसेच तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती झालेली दिसेल. कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढलेला दिसेल. कन्या रास. स्थैर्य आणि प्रगतीचा मार्ग. कन्या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना समृद्धी आणि स्थैर्य घेऊन येईल. परदेशी संधी, नवीन करिअर, दिशा किंवा नवीन जबाबदाऱ्या यासाठी हा काळ शुभ आहे. तुमच्या कौशल्याची प्रशंसा होईल आणि वैयक्तिक जीवनात समाधान मिळेल. या राशींसाठी श्रावण महिना फार शुभ असणार आहे. या काळात ग्रहांची शुभदृष्टी तुमच्यावर असणार आहे. तसेच तुमच्या जीवनात स्थिरता टिकून राहील. परदेशात जाण्याची संधी निर्माण होईल. तसेच तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आपले वैवाहिक जीवन आनंदी राहील. चौथी रास आहे ती तूळ रास. यशस्वी निर्णय आणि आर्थिक लाभ. तूळ राशीसाठी हा महिना नव्या योजनांसाठी आदर्श ठरणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. व्यवसायात विस्तार होईल आणि आपली आर्थिक स्थिती बळकट होईल. आत्मविश्वासात वाढ होईल आणि भविष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. तूळ राशींसाठी श्रावण महिना फार शुभ असणार आहे. या काळात तुम्ही ज्या योजना आखाल त्या पूर्ण होऊ शकतील. तसेच तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली असेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. 5वी भाग्यशाली रास आहे ती कुंभ रास. जीवनात उत्साह आणि स्थिरता. कुंभ राशीसाठी श्रावण महिना नवा जोश आणि नवे क्षितिज घेऊन येत आहे. महादेवाच्या कृपेने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आपल्या कामात यश मिळेल आणि वैवाहिक जीवनात स्थिरता येईल. नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास वाढेल. श्रावण महिना आपल्यासाठी उत्साहाचा असणार आहे. या राशीवर भगवान शंकराची विशेष कृपा असणार आहे.
तसेच तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात कराल. अशा तऱ्हेने मित्रांनो, या राशीवर महादेवाची विशेष कृपा राहणार. त्यांची आर्थिक प्रगती, यश, नवीन संधी आणि कौटुंबिक सुख लाभणार आणि संकटातून त्यांची सुटका होणार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.